मराठी व्याकरण समास. आपण समास बघणार आहोत. समास म्हणजे काय? समास म्हणजे दोन शब्द एकत्रित करणे. भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दाऐवजी आपण एका शब्दाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ प्रतिक्षण. प्रति हे पहिले पद आहे, क्षण हे दुसरे पद आहे. दोन शब्द एकत्रित करणे याला प्रतिक्षण असे म्हणतात, समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण दुसरं पण घेऊ शकतो. चंद्राचा उदय असे न म्हणता आपण चंद्रोदय असे म्हणतो. पोळीसाठी पाट न असे म्हणता आपण पोळपाट असे म्हणतो. त्याला समास असे म्हणतात. त्यानंतर आपण समासाचे प्रकार बघणार आहोत. समासाचे 4 प्रकार आहेत. अव्ययीभाव समास, विभक्ती तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास. पहिला समास प्रकार बघणार आहे आपण अव्ययीभाव समास. आता अव्ययीभाव समास म्हणजे काय? त्यामध्ये एवढे लक्ष ठेवायचं, त्यामध्ये पहिले पद महत्त्वाचे असतात. जेव्हा सामासिक पहिले पद बहुधा असून ते महत्त्वाचे असते व सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. उदाहरणार्थ आजन्म, जन्मापासून. दुसरे पद महत्त्वाचे आहे पासून. पावलो पावली, प्रत्येक पावलावर. दिलेले प्रमाणे विग्रह करताना या उपसर्गांच्या अर्थांना या सामासिक शब्दात अधिक महत्त्व आहे. त्यांना उपसर्ग लागतात. त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, तत्पुरुष समास. तत्पुरुष समास म्हणजे त्यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. आता उदाहरणावरून तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ तोंडपाठ. तोंडाने पाठ विग्रह करताना काय केलेलं आहे? तोंडाने पाठ. महादेव. त्याचा आता विग्रह करताना कसा केला आहे? महान असा देव. आपण दुसरं पण उदाहरण घेऊ शकतोय. कंबरपट्टा, कमरेसाठी पट्टा. दोन्ही पदे केव्हा विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात तेव्हा तत्पुरुष समास असे म्हणतात. केव्हा दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात, जसे की देवपूजा, देवाची पूजा, या प्रकारात तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर आपण तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार बघणार आहोत. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास. तर विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे विग्रह करताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्ययांचा वापर. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा वापर केला जातो. हे लक्षात ठेवायचं. शब्दयोगी अव्ययांचा दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. विग्रह करताना एका पदाच्या दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो त्याच विभक्तीचे नाव या समासाला आहे विभक्ती तत्पुरुष समास. आता उदाहरणावरून तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ लोकप्रिय. आता विग्रह करताना काय झालं? लोकांना प्रिय. ना काय प्रत्यय लागला, त्यामध्ये ना हा प्रत्यय लागला, विभक्ती प्रत्यय. त्यानंतर चोर भय, चोरांपासून भय. तर पासून हा काय विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातोय ना, पासून. परत नामध्ये, लोकांनामध्ये ना विग्रह करताना समजलं, प्रत्यय लागतो त्याला. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. तर कर्मधारय तत्पुरुष समास म्हणजे त्यामध्ये दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असतात. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ घनश्याम, श्यामसुंदर, कमलनयन. आपण दुसरे पण उदाहरण घेऊ शकतो त्यातले महादेव असे. ते उपमेय अशा स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ रक्तचंदन, मुखकमल, मुख हेच कमल. दोन्ही पदे पहिल्या प्रथम विभक्तीत असतात. त्यानंतर तिसरा उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा द्विगु तत्पुरुष समास. आता द्विगु तत्पुरुष समासमध्ये पहिले पद संख्या विशेषण असते, एवढे लक्षात ठेवायचं. आता उदाहरणावरून तुम्हाला समजेलच की. उदाहरण नवरात्र, नवरात्रींचा समूह. विग्रह करताना काय झाला? नवरात्रींचा समूह. आता नवरात्र, नऊ ही काय पहिली संख्या आहे. यामध्ये
पहिले पद संख्या विशेषण असते. आपण उदाहरण दुसरं पण घेऊ शकतो. पंचवटी, परत चतुर्मास, त्रिभुवन. त्रिभुवन म्हणजे 3 भुवनांचा समूह. त्रि म्हणजे काय, 3 संख्या आले पहिले. त्यानंतर चतुर्मास 4 समूह, मासांचा समूह. 4 म्हणजे काय, संख्या आहे. पहिले पद त्यामध्ये संख्या विशेषण असते, तेव्हा द्विगु तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास. तर द्वंद्व समास म्हणजे नावातच द्वंद्व म्हणजे काय, दोन्ही पदे महत्त्वाची असतात. द्वंद्व समासात दोन्ही पदे ही महत्त्वाची असतात. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आणि व अथवा किंवा या अवयांनी पदे जोडलेली असतात. उदाहरणावरून तुम्हाला समजेलच की, उदाहरणार्थ आई वडील. आई आणि वडील. आई आणि वडील हे दोन्ही पण महत्त्वाचे आहे ना. त्यामध्ये काय, आणि. मग त्यामध्ये आणि व अथवा किंवा या अवयांनी पदे जोडलेली असतात. उदाहरणार्थ राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण दोन्ही पण महत्त्वाचे, त्यामध्ये काय, आणि महत्त्व लागलेलं आहे ना. त्यानंतर विट्टी दांडू. विट्टी आणि दांडू. पाप पुण्य. पाप किंवा पुण्य. त्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, त्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात, म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात व आणि व अथवा किंवा या अवयांनी पदे मध्ये जोडलेले असतात. त्यानंतर द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास. ते इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय, उदाहरणार्थ विट्टी दांडू. विट्टी आणि दांडू. विट्टी आणि दांडू आणि व ने जोडलेले असतात. ज्याचा समासाचा विग्रह करताना आणि व या अवयांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. इतरेतर द्वंद्व समास खूप सोपा आहे, तेवढंच लक्षात ठेवायचं. समासाचा विग्रह करताना आणि व या अवयांचा वापर करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा या विकल्प दाखविणाऱ्या अभिन्न अवयांचा उपयोग करावा लागतो. आता वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे विकल्प किंवा पर्याय असतो. काहीतरी विकल्प असतो, काहीतरी पर्याय असतो. आता उदाहरणावरून तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ खरे खोटे. खरे किंवा खोटे, हे किंवा ते. त्याच्यामध्ये काय, किंवा विकल्प काहीतरी पर्याय दिलेला आहे ना. त्यानंतर 3 4. 3 किंवा 4 त्यामध्ये विकल्प दिलेला असतो किंवा पर्याय असतो, एवढंच लक्षात ठेवायचं. त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. त्यानंतर आपण उदाहरण दुसरं घेऊ शकतोय. खरे खोटे. खरे किंवा खोटे. 3 4. 3 किंवा 4. बरे वाईट. बरे किंवा वाईट. आपण त्यासाठी खूप विकल्प दाखवणार आहे त्यामध्ये ना, किंवा खरे म्हणजे असं, हे किंवा ते. विकल्प किंवा पर्याय असतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. त्यानंतर तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास म्हणजे त्याच जातीचा इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. तर मीठ भाकर. मीठ भाकरी व साधे खाद्यपदार्थ. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ, घर दार. घर दार वगैरे, त्यामध्ये इतर पदार्थांचा पण समावेश केला ना, वगैरे. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण, चहा पाणी. चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. इतर पदार्थ म्हणजे त्यामध्ये समाहार केलेले पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला पदार्थ असतो. सोपे. त्यानंतर चौथा प्रकार बघू आपण समासाचा, बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे तिसराच पदाचा बोध होतो. म्हणजे बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या 2 पदाशिवाय तिसराच पदाचा बोध होतो, हा सामासिक समास बहुव्रीही समास याला म्हणतात. उदाहरणार्थ तिसराच पदाचे त्याचे बोध होते. उदाहरणार्थ नीलकंठ. विग्रह करताना काय, निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. म्हणजे आपल्याला हे शंकर हे तिसरेच पद माहिती, म्हणून नीलकंठ. निळा आहे कंठ असा जो शंकर. वाक्यात निळा असा कंठ म्हणजे गळा या शब्दाबद्दल बोलायचे नसून निळा हा एक कंठ ज्याचा अशा शंकराबद्दल बोलायचे आहे, म्हणजे सामासिक बहुव्रीही समास तयार होतो.
जे दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत आहे. म्हणजे नीलकंठ हे शंकर तिसऱ्याच नामाचे विशेषण आहे. तसं त्या सांगतात, मग त्यालाच म्हणतात बहुव्रीही समास. उदाहरण आपण दुसरे घेऊ, पितांबर. पीत पिवळे असे वस्त्र. आता पितांबरच्या शब्दाची तीच गोष्ट आहे. पितांबर म्हणजे पीत, पिवळे असे वस्त्र. यातील वस्त्राबद्दल फक्त बोलायचे असल्यास तिथे बहुव्रीही समास तयार होतो. त्यालाच म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात.